स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण मुरगुड शहरात आलो होतो आणि आज आपण कांचन खराडे मॅडम ज्या नगराध्यक्षपदासाठी रणांगणात उतरलेले आहेत, नेमकं त्यांचं व्हिजन काय असणार आहे, या शहरासाठी त्यांचं नेमकं काय कार्यकारिणी असणार आहे, हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. काय नेमकं व्हिजन ठेवून तुम्ही नगराध्यक्ष? तसं बघितलं तर माझं माहेर पुणे आहे. सगळं बालपण माझं 22 वर्षांपर्यंत पुण्यात गेलं आणि ह्या गावामध्ये मी जशी आले तसं मला पुण्याची उणीव नाही भासली इतकं हे गाव छान आहे. म्हणजे एका पुण्यातल्या मॉडर्न मुलींनी इथे येऊन सर्वाईव्ह होणंच अवघड होतं, पण गावातली लोकं, समाज, नातेवाईक ह्यांच्या भरपूर प्रेमामुळे मला खरोखर शहर असूनसुद्धा त्या गावाची आठवणही आली नाही. पण एक सल मनात असायची की जे पुण्यातल्या मुलींना मिळतं आहे, जे पुण्यातल्या महिलांना मिळतं आहे, जे पुण्यातल्या छोट्या छोट्या मुलांना मिळतं आहे, अगदी वैज्ञानिक खेळण्यांची प्रदर्शनं असू देत, नाहीतर कुठली पक्षी संग्रहालयाची व्हिजिट असू दे, ते आमच्या लोकांना इथे मिळत नाही आहे. तर त्याच्यासाठी झटणं, महिलांसाठी अनेक प्रश्न आहेत ग्रामीण भागात महिलांचे. शहरामध्ये खूप सोपं आयुष्य आहे, तसं खेडेगावामधलं आयुष्य सोपं नाही आहे. पावला पावलाला त्या महिलांना बारीक बारीक गोष्टींना संघर्ष असतो. तर मी एक 28 वर्ष जशी आजूबाजूच्या महिलांबरोबर मिसळते बघते आहे, त्यांना त्यांच्यातली कोणीतरी बाई त्या जागी हवी आहे. हेजिटेशन असतं की नगरपालिकेत जाऊ कसं, नगराध्यक्षांबरोबर बोलू कसं, म्हणजे ते त्यांच्यात आणि जे दुरावा राहिलेला आहे तो मिटावा. एका ग्राउंड लेवलवर आपण महिलांसाठी चांगले कार्यक्रम राबवायची आपल्याला संधी मिळावी. आणि मंडली गटाशी तर आम्ही अनेक वर्षे कनिष्ठ आहोत. म्हणजे जसं पायावर उभं राहिलो आहे म्हणा, तसं मंडलिकांच्या नेतृत्वाखालीच माझ्या नवऱ्याने आजपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही अर्ज भरलेला आहे. आय स्टील से की तिकीट अजून डिक्लेअर्ड नाही आहे कोणालाच, पण आम्ही अर्ज भरला आहे आणि आम्हाला जर तशी संधी मिळाली तर आम्ही भरपूर समाजासाठी करण्यास इच्छुक आहोत. माझं वैयक्तिक एक छोटंसं बुटीक आहे, ज्या बुटीकमध्ये आम्ही चोळखणाचे प्रॉडक्ट्स, होम डेकोज आणि पर्सेस वगैरे बनवतो. त्याच्यात एक 6 मुली कामाला येतात असं मी म्हणणार नाही, त्या 6 मुली आणि मी मिळून असं ते युनिट आहे. म्हणजे जर दुसऱ्या कुठल्या युनिटला मी शिफ्ट झाले तर त्या मुलींपैकी एक जण त्याची ओनर होऊ शकते. आणि लिज्जत पापडसारखं काहीतरी गृहोद्योग मोठा इथल्या महिलांना असावा, जेणेकरून त्या सगळ्या त्या व्यवसायाच्या मालकीणी असाव्यात. आणि कांबळ्यांच्या काही बायकांना मध्यंतरीच्या काळात तो ग्रुपच आला होता, सरनेम्स कांबळे होते, त्यांना एक चपातीचं मी सेंटर काढून दिलं होतं. ते काही म्हणजे राजकीय पाठबळ लागलं नव्हतं आम्हाला, काही छोटी छोटी मदत करायला. की त्यांना मी ॲल्युमिनियमचे नको असलेले डबे, गव्हाचं पोतं, तेलाचा डबा, 1 सिलेंडरचे पैसे दिले. आणि सगळ्या हॉटेल्समध्ये जेव्हा जेव्हा मी जेवायला जाईन तेव्हा तेव्हा मी त्या बायकांचं रेफरन्स द्यायचे की तुमची जेव्हा गडबड असते, तुम्हाला पोळ्या विकत मिळत नाहीत, तर त्यांच्याकडनं चपाती विकत घ्या प्लीज. अशा प्रकारे त्यांचं एक युनिट आम्ही सेट केलेलं आहे. माझी एक इच्छा होती की 100 बायका पायावर उभ्या कराव्यात. त्याच्यातल्या 6-7च झाल्यात, देवाच्या कृपेने झाल्या, तर 200 पण होतील. मुरगुड शहरामध्ये अशा आणखी कोणती विकास कामे राहून गेलेले आहेत जे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर संधी मिळाली आणि नगराध्यक्ष पदावर जर तुम्ही विराजमान झालात तर ती तुमच्याकडून होऊ शकते? इथे महिलांसाठी ओपन जिम नाही आहे. इथे लहान मुलांसाठी मुख्य म्हणजे प्लेग्राऊंड नाही आहे. मैदान जे म्हणतो ते, संस्कार वर्ग. आणि इन्फ्रास्ट्रक्चरपैकी म्हणाल तर मागील 5 वर्षात संजयदादांनी इतका निधी अपरंपार आणला इकडे भरपूर, की जी पूर्वीची पाण्याची कनेक्शन्स होती गावातली शाहू महाराजांच्या काळातली, ती सगळी बदलून नवी करण्यात आली आहेत. गटर्स बंद करण्यात आले, डांबरीकरणं रस्त्याची झाली, सरकारी दवाखान्यात अद्ययावत सुविधा आलेल्या आहेत. फक्त कार्डियक सेंटर नाही आमच्या गावामध्ये. बघू आता, म्हणजे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा ह्या 5 वर्षामध्ये मंडली गटाने भरपूर करून दाखवल्यात. ते नोटीस केलं गेलं पाहिजे. घंटागाडीचं जे येणं जाणं आहे आमच्या गावात ते खूप वेळ येते. कोल्हापूरला मी राहते, माझं फ्लॅट आहे तिथे नाही, पुण्यात नाही. कचरा नियोजन पुण्यामध्येही नाही. इतकं सुंदर आमच्या गावात केलेलं आहे, गांडूळ प्रकल्प वगैरे केलेला आहे. आणि कचरा डेपोसुद्धा बघण्यासारखं आहे की एकदा 30 तोळे सोनं गेलं होतं कचऱ्यात, जे सुंदर आणि नीटनेटका कारभार असल्यामुळे तसंच्या तसं परत मिळाले. हे मुंबईसारख्या त्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे गावाचं त्या बाबतीत कारभार चांगला आहे, म्हणजे तिथे काही त्याला उणीव नाही आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलणार? मुळात महिलांची सुरक्षितता जी असते ती लहानपणापासून त्यांना नीतिमूल्य शिकवली गेली पाहिजेत, मुलं आणि मुलींना. त्याच्यासाठी मी बिद्रीच्या विद्यानिकेतन शाळेमध्ये काउन्सिलर म्हणून काम करते. ते करताना जाणवलं की मुली आणि महिलांची सुरक्षा ही कौटुंबिक संवाद कमी असल्याचं उत्पन्न आहे. तर तिथे काउन्सलिंगची गरज असते.
पोलीस खात्याची मदत घेऊन आम्ही अशा अडलेल्या नडलेल्या मुलींना सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देणं, त्यांना मंच पाहिजे. मी जे म्हणते ना, नगराध्यक्ष कोणी का असे ना, कनेक्ट करता आलं पाहिजे. एखाद्या मुलीची कळ काढली तर ती घरात जाऊन सांगणं, घरच्या आईनी माझ्यापर्यंत येणं, आम्ही पोलीस प्रोटेक्शन देणं, ह्या घटना पाठोपाठ घडाव्या लागतात. सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या अनेक स्तरांवर आहेत. म्हणजे एक नगराध्यक्ष झाली आणि महिला सुरक्षित झाल्या, इतकं ते सोपं नाही आहे. म्हणजे एक नगराध्यक्ष आहे किंवा कुठलं तरी पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या पोलिसांनी करावं. कौटुंबिक लेवलवर त्या मुलामुलींच्या मनावर सगळीकडे त्याला करावं लागतं. आता इथं आम्ही फिरत असताना किंवा ग्राउंड रिपोर्ट करत असताना भाजी मंडईमधील काही महिलांनी त्यांचे प्रश्न उपस्थित केले की भाजी मंडईमध्ये सुविधा नाही आहे, बाथरूमच्या सुविधा नाहीत. त्याबद्दल कशा? म्हणजे मुद्दा महत्त्वाचा आहे की मंगळवारी इथे आठवडी बाजार भरतो आणि मी वारंवार सांगायचे की मोबाईल टॉयलेट्स तरी मिनिमम आपण प्रोव्हाइड केली पाहिजेत. बायका दिवसभर जायला कुठे जाऊचं संकोच असतो, मग नको तिथे जातात आणि ती दुर्गंधी पसरते. ह्या भाजी मंडईच्या महिलांचाही तोच प्रॉब्लेम आहे. आणि जिथे सरकारी शौचालय आहेत ना, ती सरकार धुतंय, स्वच्छ करतं, पण ते नीट राखली जात नाहीत. तर थोडं ते मी जे म्हटलं ते की थोडा जनतेचं एक पाऊल, सरकारची 2 पावलं अशा तत्वावर. पण मोबाईल टॉयलेट जे तुम्ही म्हणता ते करायला निश्चितच आवडेल, ती फार मोठी गरज आहे. एज्युकेशनल दृष्ट्या किंवा इतर आणखी कोणत्या समस्या असं सांगाल की ते तुमचं नगराध्यक्षपदानंतरचं किंवा संधी मिळाल्यानंतरचं व्हिजन असणार आहे? संधी मिळाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं लेडीज जिम फिटनेससाठी जिकडे जागोजागी होतील, सॅनिटरी नॅपकिन जाळण्यासाठी जागोजागी मशीन बसवली जातील आणि छोटी छोटी कामं आहेत. आणि तुम्ही म्हटलं तसं मोबाईल टॉयलेट्स की जी असल्याने स्वच्छता ऑटोमॅटिकली राखली जाते, की ती स्वच्छ टॉयलेट्स उपलब्ध झाली आणि तशी बाकी आमच्या गावामध्ये स्वच्छता भरपूर आहे. तर आज आपण कांचन खराडे मॅडमना भेटलो, त्यांच्याकडून जाणून घेतलं की नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आणि कशा पद्धतीनं त्या काम करणार आहेत. एक राजकीय वलय त्यांच्या मागे आहे, राजकीय वरदहस्तपणा आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं कार्य होणार आहे. त्यांना शुभेच्छा देऊया. मतदारांचा कौल काय राहणार हे पुढं आपल्या लक्षात येईलच. मॅडमना भेटलो, धन्यवाद मॅडम. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.